नमस्कार, भूमिकास फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण नवीन एक अशी युनिक पद्धतीची मॉडेल ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. त्याचा अगोदर त्याचं माप आपण बघून घेऊ. तर छाती आहे 34ची, पूर्ण उंची 13ची, कमर 32चा, मागचा गळा बोटनेकचा गळा आहे, मुंडा आहे 6चा, शोल्डर 5.5चा आहे, म्हणजे 6चाच येतो तो शोल्डर. पण मग जर शोल्डर उतरत असेल तर तुम्ही 5.5चाच घ्यायचा, 6चा नाही घ्यायचा. आणि बघा इथं छाती 34ची आहे, तर 34चा चौथा भाग निघतो 8.5चा, त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्राची घेऊन 10.5ची घडी घेतलेली आहे. आणि कमर आहे 32चा, त्याच्या 8ची घडी येते आणि प्लस 2 इंच तर 10चा. असं म्हणजे शिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी आपण 2 इंच एक्स्ट्राची घेतो. आणि प्रत्येक कस्टमरने म्हणजे म्हणजे जे शिवणारे आहेत ना त्यांनी घ्यायचीच, जेणेकरून आपली म्हणजे शिलाई मार्जिन जेव्हा फिटिंग करतो किंवा माप कमी जास्त होत असतं, हे आपल्या तब्येतीवर असतं. त्याच्यामुळं मग शिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी 2 इंच किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचीच. तर बघा इथं मी तुम्हाला आता मागचा गळा मी घेऊन दाखवते. हा पाठीमागचा भाग आहे. इथं 3 वर मी खून केलेली आहे, परत इथं 1 इंच सोडून परत खून केली आणि इथून मग मी 7 ते 7.5 इंचावरती खून केली. तर आता हे अशा खुणा करून घ्यायच्या अगोदर. हा बोटनेकचा ब्लाऊज आहे आणि तुम्ही तुमच्या मापावर पण ही डिझाईन बनवू शकता, म्हणजे कुठल्याही मापावर डिझाईन बनवू शकता. तर बघा, अगोदर आता मी तुम्हाला आखून दाखवते. गळा प्रॉपरली हा 3 इंचचा गळा आहे, तो वरती फक्त गोलाकार द्यायचा आहे त्याला. आणि मग मी तात्पुरते तोवर तुम्हाला मी बॉक्स करून दाखवते आणि मग त्याच्यानंतर मी कशी डिझाईन घेतलेली आहे ती मी तुम्हाला पुढं दाखवतेच. पण मग माप घेताना अगोदर असे बॉक्स आखून घ्यायचे, म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्याला गळा केवढा घ्यायचा आहे. तर बघा, असे बॉक्स आखल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं. काय यांना खूप मोठा गळा नको असतो. आता बऱ्याच म्हणजे महिलांना जास्त ओपन भाग नको असतो, छोटा गळा लागतो. त्याच्यामुळं मग त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला ब्लाऊजची डिझाईन घ्यावी लागते. आणि बऱ्याच ज्यांचं कसं खूप डीपली गळा पण असतो बऱ्याच ज्यांचा, हे प्रत्येकाच्या कस्टमरच्या म्हणण्यावर असतं. तर बघा, इथं मी अशी डिझाईन घेतलेली आहे. तुम्ही ही डिझाईन तुमच्या मापावर किंवा कुठल्याही मापावर घेऊ शकता. तर इथं बघू शकता मी असा फक्त आकार घेतला, कारण ह्या कस्टमरला जास्त मोठी डिझाईन नको पाहिजे आहे, छोटीशीच पण युनिक पद्धतीची पाहिजे होती, म्हणून मग मी अशी डिझाईन घेतलेली आहे. तर बघा, आता प्रॉपरली गळा आखून झालेला आहे आपला. आता पुढची प्रोसेस म्हणजे आपण कॅनव्हास लावणार आहोत. कॅनव्हास लावण्याचा एक उद्देश म्हणजे जो आपला गळा आहे ना तो प्रॉपरली व्यवस्थित बसतो फेस टू फेस आणि आकार छान येतो. जो गळ्याचा प्रॉपरली आकार येतो त्याच्यामुळं कॅनव्हास लावायचा. तर बघा, असं अगोदर उमटवून घ्यायचं आणि उमटवून घेतल्यानंतर हा बघा असा गळा आपला दिसणार आहे. आणि आखून घ्यायचं व्यवस्थित. हे मी तुमच्या लक्षात येण्यासाठी हे एवढं दाखवते आहे. व वरचा गळा पण आखून घ्यायचा व्यवस्थित. तर आता बघा, आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे. आता हा कॅनव्हास त्या गळ्यावरती ठेवून आणि मनातून केसपेनच्या सहाय्याने असा हा गळा आखून घ्यायचा व्यवस्थित, डबल फोल्ड करून त्या गळ्याच्या आकारावरती व्यवस्थित असं आखून घ्यायचं. आणि ते झाल्यानंतर मग लगेच दुसऱ्या साईडने पण त्याच पद्धतीने आखून घ्यायचं. हा बघा दिसतंय ना, याच्यावरच आकार देऊन आखून घ्यायचं. तर मग चला आता आपण हे ठेवून देऊ आणि कॅनव्हासवरचा गळा तयार करून घेऊ, पॅच. तर मग त्याच्यासाठी आपल्याला एक अस्तरचा कपडा पण लागेल, म्हणजे जो गळा आहे ना त्या गळ्याच्या आकार एवढा आपल्याला अस्तरचा कपडा लागेल, तेवढाच घ्यायचा. आता इथं मी जो ब्लाऊज पीस कापला होता त्याचा एक तुकडा घेते आणि इथं बघा तो तुकडा घेतल्यानंतर मी इथं अशा प्रकारे तुम्ही पिन पण लावू शकता, नाहीच तर असं आखून असं कट करताना थोडीशी एक्स्ट्रा बाजू घेऊन कट करायची. आता बघा आहे त्या आकारावरती परत व्यवस्थित आखून आणि घ्यायचा तो गळा.
आणि मग नंतर अस्तरवरती ठेवून एक टीप मारून घ्यायची अशी. व्यवस्थित टीप मारून घ्यायची. आकार मात्र चुकवायचा नाही. जे कोण आहे ते व्यवस्थित आले पाहिजे, कारण त्या कोणांवरच आपल्या ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग आहे. त्याच्यामुळेच तर आपण कॅनव्हास लावून राहिलो. कॅनव्हास लावला म्हणजे प्रॉपरली तुम्ही बघू शकाल पुढं कोण आपले व्यवस्थित येतात. तर बघा इथं आपला कॅनव्हास विथ अस्तर तयार झालेला आहे. आता इथं आहे ना, आतमधच्या बाजूने अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आतमधच्या नाही, सॉरी, शिध्या बाजूने अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आणि वर जो बोटने गळा घेतलेला आहे नाही का, त्याला आपल्याला दाबटीप मारायची आहे. पायपिंग वगैरे करायची नाही. तर बघा हा गळा आहे ना, ह्या गळ्याला अशी टीप मारून तो गळा मध्ये फोल्ड करायचा आहे. अशी टीप मारून इथं छोटे छोटे कट्स मारून असा मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि त्याला परत दाबटीप मारायची आहे. दाबटीप मारताना अस्तर वरती दिसला नाही पाहिजे अशी दाबटीप मारून घ्यायची व्यवस्थित. आणि प्रॉपरली अस्तरला अशी पूर्ण चारी बाजूनी अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची. व्यवस्थित करून कपडे व्यवस्थित सरकवून, कुठंही चुन्या घड्या वगैरे राहणार नाही. त्याच्यामुळं हात फिरवतच राहायचा आणि मग व्यवस्थित टीप मारून घ्यायची प्रॉपरली. इतका सुंदर गळा आलेला आहे ना, तुम्ही पुढं बघू शकाल. तर बघा इथं पूर्ण आपली टीप मारून झालेली आहे. आणि उरलेला जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे सगळा चारी बाजूने. कारण तो आपण कसा शिलाई व्यवस्थित येण्यासाठी आपण एक्स्ट्रा मेन फॅब्रिक म्हणजे एक्स्ट्रा घेतो. तर इथं बघा आहे त्या गळ्यावरती इथं 1 इंचावरती अशी टिक मार करून घ्यायची. आता आपल्याला जो कॅनव्हासचा गळा बनवलेला आहे तो वरच्या साईडने लावायचा आहे. असा इथं टिक मार करून घेतल्यानंतर व्यवस्थित पिना लावून घ्यायची. मध्ये सेंटर व्यवस्थित काढून घ्यायचा, जेणेकरून आपला गळा प्रॉपरली आला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर मग जो आपण केचपेनने आखला आहे ना, त्या आकारावरती आपल्याला टिक मारून घ्यायची आहे. प्रॉपरली टिप मारून घ्यायची. व्यवस्थित कोणांवरती व्यवस्थित कोण दिसले पाहिजे असं. डबल मारायची तर तुम्ही डबल पण मारू शकता, पण मग मी इथं सिंगलच मारलेली आहे. आणि इथं छोटा कट्स मारून मग आहे त्या आकारावरती असं कापून घ्यायचं. कापताना थोडीशी काळजी घ्यायची. व्यवस्थित कापून घ्यायचं. टोकं वगैरे व्यवस्थित दिसले पाहिजे ह्या हेतूने. आणि ते पूर्ण कापून झाल्यानंतर असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकाल कॅनव्हास लावल्याचा फायदा आपल्याला काय असतो, तो प्रॉपरली गळा आपला व्यवस्थित येतो. म्हणून मी नेहमी सांगत असते की कधी पण गळ्याला कॅनव्हास लावायचं. खास करून नवीन शिकणाऱ्यांचा गळा एवढा खास व्यवस्थित जमत नाही नवीन. तर इथं बघू शकता मी जो गळा आहे तो आतमधच्या बाजूने फोल्ड करून इथं मी दाबटीप मारून घेणार आहे व्यवस्थित अशी. तर बघू शकता तुम्ही इतका सुंदर गळा दिसू राहिला आहे. प्रॉपरली आपल्याला म्हणजे गळ्याचा आकार आलेला आहे. आणि जे कोण आहेत ते पण एकदम छान असे आलेले आहेत. व्यवस्थित टिप मारून झाल्यानंतर मग आपल्याला लेस वगैरे लावायची आहे. इथं बघू शकता आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आणि पाठीमागची कमरपट्टी लावायची आहे. तर कमरपट्टी 1.5 ते 2 इंचची घ्यायची आणि वरतून थोडीशी दुमडून घ्यायची. आणि मग ती शिध्या बाजूवरती ठेवून आतमधच्या बाजूने फोल्ड करायची आहे आपल्याला. तर बघा अशा पद्धतीने कमरपट्टी लावायची. आणि मग इथं बघा टिप मारून घ्यायची. आणि मग जी पट्टी आहे ती अशी दुमडून जो अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने टिप मारत चालायची. आणि ती मारून झाल्यानंतर परत वरच्या साईडने टिप मारून घ्यायची व्यवस्थित. आणि मग नंतरून टक्स द्यायचे 4.5 इंचावरती 4.5 इंचाचे टक्स द्यायचे. टक्स देताना व्यवस्थित लॉक करायच्या वरच्या साईडने, जेणेकरून आपले टक्स उचकणार वगैरे नाही असे टक्स मारायचे.
तर बघा आता आपला पूर्ण शिवून झालेला आहे. आता आपण वरच्या गळ्याला लेस लावून घेणार आहोत. तर मी अशी सोनेरी कलरची लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार लेस लावू शकता. तसं काही नाही लेस लावण्याचं. तर इथं बघा मी अशी लेस लावलेली आहे. आता लेस एका साईडनी टिप मारलेली आहे, तर त्या मी दुसऱ्या साईडनी पण टिप मारून घेणार आहे, जेणेकरून ती लेसची फिनिशिंग व्यवस्थित दिसली पाहिजे. आता तीच लेस मी परत जो गळा आपण घेतलेला आहे ना, त्या गळ्याला पण मी लावणार आहे. पण ती लेस गळ्याला लावताना जे कोण आहेत ते कोण बिघडले नाही पाहिजे अशी लेस लावायची. आता इथं बघू शकता मी इतकी हळुवारपणे, पण ती लेस पण खूप छान आहे. तर कोणे म्हणजे अजिबात एकदम व्यवस्थित येऊ राहिले तर कोणा खूप छान असे. आणि मग नंतरून इतका सुंदर गळा दिसत होता ना. खूप दिवसानंतर मी हा गळा असा शिवला. एका नवरीचा फक्त शिवून दिला होता. त्याच्यानंतर मग कसं जास्त डिझाईनचं वापरत नाही कोणी. आणि मग आता म्हटलं चला छान असा ब्लाऊज पीस आहे साडीवरचा, तर म्हटलं शिवू. आता बघा दुसऱ्या साईडनी पण मी टिप मारून घेतलेली आहे. दोन्ही साईडनी लेसच्या टिप मारून घ्यायची व्यवस्थित आणि उरलेले धागेदोरे व्यवस्थित कट करून टाकायचे. तर बघा आपला गळा हा गळ्याला पूर्ण लेस लावून झालेली आहे. आता इथं आपण आहे ना गुलाबी कलरचा काठ जो होता ना, त्या काठाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याचे असे त्रिकोण करून घेणार आहोत. तर ते त्रिकोण बघा अशी टिप मारून घ्यायची. टिप मारताना एक लक्षात ठेवायचं, काही अंतरावर टिप मारायची, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण हे कोण जोडू ना तेव्हा आपल्याला त्या अंतरावरती ते कोण व्यवस्थित जोडता आले पाहिजे असे. तर इथं बघू शकता मी इथं आखून घेते खडून अगोदर. आणि मग नंतर हे बघा मी तर दोरा तोडला नाही आणि बघा असं आहे त्या आकारावरती फक्त असं फिरवत चालायचे. खूप सोपी पद्धत आहे. ती कसं मग प्रॉब्लेम येत नाही आणि व्यवस्थित गळा पण दिसतोय. तर बघू शकता इथं इतका सुंदर दिसत होता ना गळा. कलर कॉम्बिनेशन पण इतका छान होता ना, असं मस्तपणे दिसत होता. तर त्या ज्या खडूने आखल्या आकारानं त्याच्यावरती दोन्ही साईडनी ते कोण फिरवत अशी टिप मारत चालायची काही ठराविक अंतरावरती. तर बघा आता आपले कोण जोडून झालेले आहेत ते बघा असे फोल्ड करून घ्यायचे, जेणेकरून त्याची अशी पाकळी तयार होते. आणि पण मी आता फक्त तुम्हाला हे असं करून दाखवते. त्या अगोदर मग आतमध्ये आपल्याला आहे ना मध्ये सेंटरपासून आपल्याला एक लेस लावायची आहे. ती ग्रीन कलरचीच आहे, कलर कॉम्बिनेशनमध्येच आहे या साडीच्या. तर ही बघा अशी मी लेस लावून घेते. म्हणजे लेस लावून आणि नंतरून जे कोण आहेत ना त्या कोणांवरती आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत. तर बघा किती सुंदर अशी दिसू राहिला तो गळा. तुम्ही जो मच्चा गळा आहे ना तेवढाच ठेवला तरी चालेल, पण मग कसं थोडीशी फिनिशिंग आणखी आणि सुंदर असं दिसण्यासाठी मी हा लुक दिलेला आहे. तर बघा ते कोण तयार करून झाले आणि उरलेले याचे मी असे लटकन तयार करून घेते, छोटे छोटे तीन आकाराचे. हे बघा असे एक सोनेरी कलरची नॉड लावून. आणि बघा आपले कोण तयार झालेले आहे तिथं, म्हणजे लटकन तयार झालेले आहे तिथं. आता असे थोडे खालीवर करून व्यवस्थित आपण जो मध्ये सेंटर आहे नाही का इथं असे लावणार आहोत असे, म्हणजे आणखी सुंदर असं गळ्याला आपल्या लूक येईल. तर बघा ते लावताना वरच्या साईडने नाही लावायचे, असे आतमध्ये ठेवून आणि मग नंतरून हे लटकन असे लावायचे. फक्त जी साईज आहे ना ती अशी दोन्ही साईड म्हणजे मच्छी खाली आली पाहिजे आणि दोन्ही साईडचे एक सेंटरला आली पाहिजे अशी साईड. तर बघा इथं किती सुंदर असा. आता इथं मी तुम्हाला मणी लावून दाखवते. तर मणी बघा असं फोल्ड करून इथं असं मणी लावून घ्यायचे, असं फोल्ड पूर्ण करून घ्यायचे आणि मग नंतरून पटापट मणी लावून घ्यायचे. तर बघू शकता आता इथं मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते. इतका सुंदर लुक आलेला आहे ना. आणि खरंच तुम्ही बनवा, नक्की बनवा आणि बनवल्यावर मला कमेंट करून सांगा तुमच्या ब्लाऊजची डिझाईन कशी आली म्हणून. तर बघा असे कोण तयार करून घेते, म्हणजे फोल्ड करून घेते असे आणि मग नंतरून मणी लावून घेते. तर बघा आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पूर्ण मणी लावून झाल्यानंतर
व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आजची डिझाईन कशी वाटली. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नक्की ही माझी डिझाईन ट्राय करा.